28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। काटोल रोडवरील घोराड टप्प्यासमोर भीषण अपघात, युवकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी। दिनांक जून 24 रात्री सकाळचे 9:20 सुमारास नागपूर काटोल रोडवरील घोराड टप्प्यासमोर आज भीषण अपघात घडला। या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला असून दुसरा युवक गंभीर जखमी झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार मृतक राहुल हरिश्चंद्र टोंगे वय 20 वर्षे, राहणार कोहळी, तर गंभीर जखमी लोकेश गायप्रसाद मारसकुले वय 24 वर्षे, राहणार कोहळी असे आहेत। सदर दोन्ही युवक कोहळी येथून आपल्या राहत्या घरून कंपनीमध्ये कामासाठी जात असताना त्यांच्या दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। अपघाताची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते व रुग्णसेवक मंगेश गमे, विकास बागडे, अनुग्रह तिडके व प्रतीक बागडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले। दोन्ही जखमींना ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर येथे दाखल करण्यात आले। मात्र प्राथमिक उपचारादरम्यान राहुल टोंगे यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले। गंभीर जखमी लोकेश मारसकोले यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना मंगेश गमे यांच्या मदतीने पुढील उपचारासाठी नागपूर येथे रेफर करण्यात आले। सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे। या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कळमेश्वर मनोज काळबांडे यांच्या मार्गदर्शनाखाली कळमेश्वर पोलीस करीत आहेत। मृत राहुल टोंगे यांना भावपूर्ण श्रद्धांजली तसेच गंभीर जखमी लोकेश मारसकोले यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी हीच प्रार्थना। कळमेश्वर प्रतिनिधी मंगेश गमेची रिपोर्ट।